Hello everyone and welcome back to the Yasha's Night Vlog. यशाचं चावी प्रेम अजून काही कमी होत नाहीये. तर तो सध्या कंटिन्यू फक्त चावी सोबतच खेळत असतो. इथे पण त्याचं तेच चालू आहे. जेव्हा पण आम्ही बाहेर जातो तेव्हा मी जेव्हा लॉक करते घर तर त्याला ती चावी हातात घेऊनच फिरायचं असतं. हा त्याचा फ्रेंड आहे वीर. हे गॅलरीत मी रांगोळीचे कलर ठेवलेले आहेत आणि हा आहे ना एक एक रांगोळीचे कलर उचलत होता आणि आतमध्ये घरात जाऊन कुठेतरी ठेवत होता. असं मला वाटलं की तो काही किचनच्या ट्रॉलीमध्ये वगैरे ठेवतोय का, पण तसं काही नव्हतं. तो फक्त आतमध्ये जात होता, तिथे ठेवत होता आणि परत हातात उचलून परत नेऊन ठेवत होता. तो असंच बऱ्याच वेळा रिपीट करत होता. मी 2दा-3दा पाहिल्यानंतर म्हटलं हा काय करतोय बघावं. तर तो फक्त फ्रिजजवळ जात होता आणि परत उचलून ते आणून ठेवत होता. तर आज आम्हाला थोडी शॉपिंग करायची होती. त्यासाठी आम्ही डी-मार्टला गेलो होतो. याच्यासाठी बॉटल घ्यायची होती. कारण त्याची जी पहिली बॉटल होती ती आम्ही जेव्हा महाबळेश्वरला गेलो होतो त्यावेळेस एका हॉटेलवर विसरले. तर त्याच्याकडे मग चांगली बॉटल नव्हती म्हणून बॉटल आणण्यासाठी गेलो होतो आणि इथे यजतच्या साईजचे गॉगल होते. याला मी चिवडा दिला होता खायला. त्याने बघा कसा 3 प्लेटमध्ये तिघांना वाटून दिला होता. कोण तिघांना खाऊ घालणार आहे माहित नाही. मी त्याला खायला दिला होता. खाणं सोडून दुसरंच चालू आहे काहीतरी. यजत बनाना खाणार का तू? आज पाऊस होता त्यामुळे आम्ही तिघे पण ऑफिसला गेलो होतो आणि येताना आम्हाला खूप जास्त ट्रॅफिक लागली होती आणि हे नदी खूपच छान दिसत होतं. आम्ही या ब्रिजवर ट्रॅफिकमध्ये अडकलेलो होतो आणि ही नदी पाहून आम्ही जेव्हा केरळला गेलो होतो तेव्हा तिथे असे सीन होते. आणि सध्या पुण्यात खूपच पाऊस पडत होता. एक 5 ते 6 दिवस खूप पाऊस पडला. प्रमाणाच्या बाहेर. मला असं वाटत होतं की यावर्षी काही पाऊसच नाहीये, कारण मागच्या वर्षी एप्रिलमध्येच पाऊस चालू झालेला होता. काय पाहतोय याच्यात तू? बोलव तू त्यांना. या म्हण त्यांना. या. यजत बोलवतोय म्हण. यजत बोलवतोय. वर गेलं. कशी वाजती तुझी चप्पल? चप्पल कशी वाजती? कशी वाजती चप्पल? ऐ राहू दे ना, थंड हवाय. चालून दाखव मला. चालून दाखव. आम्ही हैदराबादवरनं जेव्हा पुणे स्टेशनला उतरलो रात्री 12च्या दरम्यान, तेव्हा पण खूप पाऊस पडत होता. खूप जास्त पाऊस होता
आम्ही जे घरी आलो आणि रात्रभर पाऊस पडत होता आणि सकाळी उठल्यानंतर पण खूप पाऊस पडतोय. असा पाऊस जवळ-जवळ 3 दिवस चालू होता दिवसभर. मध्ये थांबायचा पण परत एकदा आभाळ भरून यायचं आणि परत खूप जोरात पाऊस व्हायचा. असा सीन चालू होता 3 ते 4 दिवस. त्यामुळे यजतला खाली पण नेता येत नव्हतं आणि घरात असल्यामुळे तो चिडचिड पण करत होता. यजतचा हा पहिलाच हेअरकट आहे. त्याचा जावळ काढल्यानंतर तर आम्ही त्याला घेऊन गेलो होतो. टेडी टॉट्स म्हणून एक हेअर स्टुडिओ आहे, किड्स हेअर स्टुडिओ बावधनला. तर तिथे आम्ही त्याच्या फर्स्ट हेअरकटसाठी गेलो होतो. याच्या आम्ही Instagramला ॲड पाहिल्या होत्या भरपूर, ज्यामध्ये मुलं जेव्हा इथे हेअरकटला घेऊन जातात तेव्हा ते रडत नाहीत असं मी पाहिलं होतं. कारण मुलं जनरली रडतात जेव्हा आपण हेअरकट करतो आपण. पण तसं काही यजतचं पण नाही झालं आणि आम्ही गेलो होतो त्यावेळेस एक मुलगा हेअरकट करत होता आणि यजतला समजलं होतं की त्याला पाहून आपल्या पण केसांसोबत काहीतरी होणार आहे, कारण तो त्याच्या केसांना हात लावत होता. आणि आता यजतचा हेअरकट चालू आहे आणि तो खरंच खूप शांत बसलेला होता. तो रडला नाही किंवा असं काहीच नाही झालं. तो बिलकुलच अनकम्फर्टेबल नव्हता आणि खूप छान बसला होता त्याचा हेअरकट होईपर्यंत. तर हे पाहून मला बरं वाटलं, कारण आम्हाला असं वाटलं होतं की तो रडेल जेव्हा त्याचा हेअरकट चालू होईल त्यावेळेस. पण तसं काहीही नव्हतं. त्यांनी हेअर स्टुडिओ जो आहे हा तो खूप छान बनवलाय. जे त्यांचे मुलांचे बसायचे जे सीट आहेत तिथे कार लावलेले आहेत. तर मग मुलं त्या कारसोबत टाईमपास करतात आणि हेअरकट पण होऊन जातो. आणि ती डिस्ट्रॅक्ट होतात त्या कारमुळे, त्यामुळे त्यांना पण हेअरकट करता येतो त्यांचा. तर याच्यातचा हा न्यू लुक आहे. याच्यात थोडासा वेगळा दिसतो त्याचे हेअरकट केल्यापासनं, कारण आत्तापर्यंत आम्ही त्याला पूर्ण मोठ्या केसांमध्येच बघितलंय. याच्यातचा हेअरकट झाल्यानंतर मी माझा पण हेअरकट केला. मला खूप दिवसांचा हेअरकट करायचा होता. तिथे त्यांना फीडबॅक देऊन मग आम्ही घरी आलो. ते 5 दिवसांचा ऊन पडलं आज, बरं वाटतंय जरा. यजत पण खुश आहे, त्याला खाली खेळायला जाता येईल. यजू, आज पाऊस पडत नव्हता त्यामुळे 4 दिवसांच्या ब्रेकनंतर मी ऑफिसला जाऊन आले आणि संध्याकाळी जेव्हा आम्ही इव्हिनिंग वॉकला गेलो होतो तेव्हा हे ढग असे दिसत होते जे की खूपच छान दिसत होतं. म्हणून टेडी टॉट्स हेअर स्टुडिओचं लोकेशन मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकत आहे. तुम्हाला आमचे व्लॉग्स पाहायला आवडत असतील तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.